नमस्कार, मी व्हाईस क्वीन पौर्णिमा. कोरोना काळ होता आणि त्यावेळेला जेव्हा सगळेजण फार चिंतेत होते आणि त्यावेळेला मला आलेला एक साक्षात्कार अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. गुरुदत्त माऊलींचं मी गुरुचरित्राचं पारायण करीत होते आणि साप्ताहिक माझं पूर्ण झाल्यानंतर एक ब्राह्मण भोजन म्हणून सवाष्णी त्यांच्याबरोबर मी जेवू घातली आणि इतकं सुंदर जेवण वगैरे केलं आणि माझी कारल्याची भाजी त्यांना खूप आवडली. आराध्य गुरुजी आणि त्यांच्या सौभाग्यवती माझ्याकडे जेवल्या, त्यांना वस्त्र दिली आणि ते निघून गेले. 7:30चा टाईम होता रात्री आणि 8 वाजता विजांचा गडगडाट, मोठं वादळ सुरू झालं आणि आमच्या दारामध्ये जुन्नर येथील शिवरायांच्या पावनभूमीमध्ये माझं गाव आहे वडगाव सहाणी. तिथे वीज कडकडाट झाला आणि झाडावरती वीज पडली. ती वीज जेव्हा पडली तेव्हा माझं घर अगदी जवळ, तिथेच गाडी होती बाजूला आणि अतिशय जो इलेक्ट्रिसिटीचा एरिया होता तिथेच खूप असं महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या. तरीसुद्धा ती वीज नारळाच्या झाडावर पडली आणि पाहतो तर काय की इतका विजांचा कडकडाट, मोठे वादळ, 3 दिवसाचं लाईटच गेलेली होती. अशा काळामध्ये 4थ्या दिवशी त्या नारळाच्या झाडाच्या जागी औदुंबराचं झाड आलं आणि ते आपोआप उगवलं. तर हा आहे गुरुदत्त माऊलींचा साक्षात्कार. आणि त्याच्याच बाजूला काही दिवसांनी बेलाचं झाड देखील आलं. म्हणजे माझी पूजा, माझं पारायण हे फलद्रूप झाल्याचं अतिशय हे उत्तम उदाहरण आहे. आणि कोरोना काळामध्ये केलेल्या त्या सेवेचं एक फळ आहे की आपण नेहमीच काहीतरी करत असतो, पण आपल्याला सन्मार्गाला, सत्संगला जेव्हा आपण जातो तर ती एक बळकटी किंवा ऊर्जा, ताकद, हिंमत जी मिळते ती भक्तीमुळे. आणि म्हणून कर्म तर करतच असतो, पण कर्म, ज्ञान आणि भक्ती या त्रयींचा संगम झाला की जीवनाचं सोनं होऊन जातं. आणि म्हणून हा जो अनुभव आहे तो आजही माझ्या अंगावर शहारे उभे राहतात की ती वीज जर चुकून जवळ आली असती, पडली असती तर काय झालं असतं. तर माऊलींची, गुरुमाऊलींची किंवा दत्त माऊलींची काय इच्छा असेल तर त्यांनी या सगळ्या संकटातून मात करायची कशी शिकवलं, सन्मार्गाला नेलं आणि त्याचप्रमाणे जीवनाचं खरं रूप त्यांनी तिथे दाखवलं की माणसाचा जन्म हा जन्ममृत्यू असतोच अटळ, पण त्यामधलं जे आयुष्य आहे ते जीवन जगत असताना माणसाने आपल्या हातून चांगली कर्म करावी, इतरांना जे द्याल ते आपल्याला परत मिळतं. आणि हेच यातून मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद.